एक मोठी बातमी आहे, ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यामधील हडपसर परिसरामध्ये बॉम्ब सदृश वस्तू आढळली आहे आणि त्यामुळे खळबळ माजलेली आहे। हडपसर परिसरात असणाऱ्या एका नामांकित हॉस्पिटल समोर ही बॉम्ब सदृश वस्तू आढळलेली आहे आणि बॉम्ब शोधक पथकाकडून तपास सुरू करण्यात आलाय। बॉम्ब सदृश वस्तू घेऊन BDDS पथक मोकळ्या जागेमध्ये रवाना झाल्याची माहिती समोर येते। अग्निशमन दलासह घटनास्थळी पोलीस सुद्धा दाखल झाल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, तेवढीच धक्कादायक बातमी पुण्यामधून। या ठिकाणी बॉम्ब शोधक वस्तू सापडलेली होती, बॉम्ब सदृश वस्तू सापडली आणि त्याच्यानंतर बॉम्ब शोधक पथक इथं पोहोचलेलं आहे आणि ती वस्तू घेऊन मोकळ्या जागेमध्ये हे पथक रवाना झाल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। त्यामुळे आता हा बॉम्ब आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। मात्र ही वस्तू बॉम्ब सदृश आहे आणि त्यामुळेच बॉम्ब शोधक पथक या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे। अग्निशमन दलासह घटनास्थळी पोहोचल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। हडपसरमध्ये ही बॉम्ब सदृश वस्तू सापडलेली आहे, पुण्यातल्या हडपसर परिसरामध्ये, आणि त्याच्यानंतर एकच खळबळ माजली आहे। मात्र ही बॉम्ब सदृश वस्तू नेमकी काय आहे आणि जर तो बॉम्ब असेल तर तो कोणी त्या ठिकाणी ठेवला असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि या सगळ्या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, काय सांगाल, सध्याचे काय अपडेट्स आहेत? बॉम्ब शोधक पथक थोड्याच वेळापूर्वी पोहोचलेलं होतं आणि आता आपण बघतोय की काहीतरी कारवाई त्यांच्याकडून केली जाते। नक्कीच आपण पाहतोय की पुण्यात अगदी थोड्या वेळापूर्वी ही धक्कादायक घटना घडलेली आहे। पुण्यातल्या हडपसर परिसरात एक खासगी रुग्णालय आहे आणि ते खासगी रुग्णालयाच्या बाहेर जे सिक्युरिटी गार्ड आहेत किंवा जे स्थानिक आहेत त्यांना एक बॉम्ब सदृश्य परिस्थिती आढळून आल्यानंतर स्थानिक पोलिसांना त्या सगळ्या लोकांनी कॉल केला आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटात स्थानिक पोलीस असतील, बॉम्ब शोधक पथक असेल आणि अग्निशमन दल त्या घटनास्थळी रवाना झालं होतं। पण ती केवळ बॉम्ब सदृश्य परिस्थिती असल्याचं आता सिद्ध झाले आणि जी बॉम्ब सदृश्य परिस्थिती आहे तिला त्या वस्तूला एका मोकळ्या मैदानात खरं तर पुणे पोलिसांचं आणि बॉम्ब शोधक पथक जे घेऊन गेलेलं आहे। घटनास्थळी आता स्थानिक पोलीस दाखल झालेले आहेत। त्या बॉम्ब सदृश्य वस्तूला तिथून हटवण्यात आलंय, पण अचानक ही बॉम्ब सदृश्य वस्तू दिसल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती। जी प्राथमिक माहिती मिळते डिस्प्लेवरती त्या वस्तूच्या 6 तासाचा टायमर देखील सेट केला होता, पण तो टायमर नेमका काय होता, ही बॉम्ब सदृश्य वस्तू नेमकी कुणी ठेवली आणि ही बॉम्ब सदृश्य वस्तू नेमकी काय आहे याचा शोध पुणे पोलिसांकडून घेतला जातोय। पण सध्या तरी कुठलीही हानी त्या ठिकाणी झाली नाही, कारण ती केवळ बॉम्ब सदृश्य परिस्थितीने होती आणि पोलिसांनी ही सगळी घटना आता हाताळली आहे। ज्या ठिकाणी हा बॉम्ब सदृश्य वस्तू होती तिथून ती वस्तू एका मोकळ्या मैदानावरती बॉम्ब शोधक पथकाकडून नेण्यात आली आहे। बरोबर आहे अभिजित, या बातमीचे अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। ही दृश्य आपण बघू शकतोय, पुण्याच्या हडपसर मधली आहेत। या ठिकाणी एक बॉम्ब सदृश वस्तू सापडलेली आहे, त्याला काही वायर दिसतायत आणि त्याचबरोबर त्याच्यावर टायमर होता अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे। 6 तासांचा टाइम लावण्यात आलेला होता अशी ही माहिती आहे। त्यामुळे आता ही वस्तू नेमकी काय आहे आणि ती तिथं कोणी ठेवलेली आहे असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय। पण ही वस्तू बघितल्यानंतर ज्या पद्धतीने आपण एखाद्या सिनेमामध्ये बॉम्ब बघतो तशीच काहीशी ही वस्तू दिसते।